नमस्कार मित्रांनो, अनेक दिवस मला अनेक जण मेसेज करतात. मी थोडंसं बाहेर होतो. अनेक जणांनी मला सांगितलं की दादा त्या लालबागच्या तिथले ते कोण जे ठेवलेत त्यांनी कामं बिमं करणारी लोक जे लाईनीमध्ये दर्शन देतात, रांगेमध्ये दर्शन द्यायला लावतात, ते सगळे ती लोक तिथली धक्काबुक्की करतायत, अर्वाच्य भाषा वापरतायत, दादागिरी करतायत. म्हणजे असं वाटतंय की सगळे म्हणतात की आम्ही दर्शनाला आलोय की कुठं तिच्याला कुठली चोरी करायला आलोय. अशी सगळी परिस्थिती निर्माण होताना मला अनेक प्रश्न पडले आणि ते प्रश्न तुम्हाला सांगाविषयी वाटले. आणि त्याच्यामध्ये म्हणजे ते बोलणं फार महत्त्वाचं आहे, कारण हे जर बोललो नाही ना तर नाव खराब होते आपल्या धर्माचं आणि आपल्या धर्मावरती प्रश्नचिन्ह उभं केलं जाते. म्हणजे इकडं या दुसऱ्यांच्या सगळ्या मी इंस्टाग्राम पोस्ट आणि त्यांच्या व्हिडिओजमध्ये बघत होतो की ते कसे दाखवत होते या सगळ्या गोष्टींना की बघा हे हिंदू धर्मवाले किंवा हे हिंदू यांचे गणपती सण साजरा करतात, काय करतायत हे बघा. म्हणजे अशी एक प्रतिमा की वेगळी इकडे उभी राहत होती. म्हणून मला असं वाटलं की बोललं पाहिजे तुमच्याशी. लालबागचा राजा म्हणजे गणेशोत्सवच गणपतीचे, म्हणजे तुमच्या घरात येणारा काय, तुमच्या आजूबाजूच्या मंदिरात असणारा काय, तुमच्या मनामध्ये असणारा काय, तुमच्या घरच्या देव्हाऱ्यात असणारा काय. आणि लालबागचा राजा असून तो कुठलाही गणपती असो, गणपती हा गणपती एकच आहे. म्हणजे त्याचं रूप अनेक असतील किंवा साधं गोष्ट घ्या ना, आजूबाजूच्या घरा आपल्या गावामधल्या किंवा तुमच्या सोसायटीमधल्या बिल्डिंगमधल्या आजूबाजूच्या घरांमधले गणपती सारखेच आहेत. पण प्रत्येकाची इच्छा असते म्हणून तो माझ्या घरामध्ये आला पाहिजे, अशी ही सगळी अनेक रूपं आपण सगळ्या गोष्टींमध्ये पाहतो. मग ते अनेक मंडळ असतात, अनेक मंडळांचे अनेक गणपती असतात. तसंच आपला लालबागचा राजा. आता लालबागचा राजा ह्या प्रसिद्ध होण्यामागचं कारण म्हणजे सगळे सेलिब्रिटी. म्हणजे या औलादींना असं वाटतं की इथं आल्यानंतर आम्हाला लय मोठी गोष्ट काहीतरी मिळते, लय पावतो आम्हाला. ते अंबानी तर अगदी तुटून पडले तिच्या याच्यावर. बहुतेक मला असं वाटतं तो त्यांचा ब्लॅक मनी कुठं व्हाईट होतोय का काय, अशा मार्गाला ही सगळी लोक लागलेत. आणि या सगळ्या गोष्टींमधून कुठं ना कुठंतरी या गणपतींना किंवा या मंडळांना एक सेलिब्रिटींचं रूप दिलं जाते. कित्येक करोडोंची उलाढाल केली जाते. आपल्या तुमच्यासारख्या आमच्यासारख्या लोकांना समजत नाहीये ते. म्हणजे त्यांना मिळणार ते दान असो किंवा त्यांना मिळणारं सोन्याच्या वस्तू असो, त्यांचे लिलाव लावले जातात. तो पैसा अनेक ठिकाणी ते सांगतात की आम्ही कुठल्या राज्यामध्ये कुठल्या संस्था असेल त्यांना देतो, गरजू विद्यार्थ्यांना देतो, मुलांना देतो, कुठल्या गोष्टींना ते देतात असं म्हणतात. ते म्हणतात, ते दाखवतात किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी असतील त्या ते करतही असतील, त्याच्याबद्दल आपलं काही दुमत नाहीये. पण अशी कुठली गोष्ट करणं किंवा गणपतींना असं कुठलं तरी सेलिब्रिटीचं रूप देणं ही आपल्या धर्मामध्ये म्हणजे मला तरी वैयक्तिक न पचणारी गोष्ट आहे, वैयक्तिक न पचणारी. आणि जी लोक अंबानी गेले म्हणून, जी लोक कुठला तरी एखादा सेलिब्रिटी हिरो गेला म्हणून आम्हाला तिथं पाया पडायला जायचंय, तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच आहात. मग तुम्हाला तर धक्के नाही, तुम्हाला तर हाकलून बाहेर काढलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे साधी गोष्ट घ्या ना की तुमच्या घरामध्ये आलेल्या गणपतीच्या पाया पडायला तुमचे हात धजवत असतील नुसते, आणि जर लालबागच्या राजाच्या रांगेमध्ये तुम्ही तासन तास जाऊन उभे राहत असतील, तर मग मात्र तुम्ही कुठेतरी दुजा भाव करताय एकाच, मला असं वाटतंय देवामध्ये. साधी गोष्ट एकाच देवामध्ये तुम्ही दुजा भाव करताय. म्हणजे आपल्याकडे म्हटलं जातं ना की काय ते 12 ज्योतिर्लिंगांची प्रदक्षिणा घाला किंवा या सगळ्या गोष्टी करा. आयुष्यात ते करणं महत्त्वाचंच आहे असं नाहीये. तुम्ही कुठल्या याच्यामध्ये तुम्ही जरी वाचलत ना किंवा तुम्ही जर त्याला सांगितलं असतील ना, तरी त्याचं कारण काहीतरी वेगळं आहे हे लक्षात घ्या. पहिल्या ज्योतिर्लिंगांची प्रदक्षिणा किंवा या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या तेव्हा ते साधू महात्मे कित्येक मैल चालत राहायचे. त्याचं कारण होतं ते. आज आम्ही काय करतोय, आम्ही फक्त फोटोसाठी, आम्ही फक्त व्हिडिओसाठी या देवांना फक्त हे केलंय. बाबा मी बघ लालबागच्या राजाच्या पाया पडून आलो म्हणजे मी कोणतरी मोठा आहे, अशा सगळ्या गोष्टी आत्ताच्या समाजामध्ये निर्माण केल्या जात आहेत. आणि कुठेतरी याला ग्लॅमरच जो दिला जातोय ना येणाऱ्या काळामध्ये हा धक्कादायक असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या लालबागच्या राजाच्या आजूबाजूला जागा इतकी प्रचंड कमी आहे. म्हणजे तिथं तर कित्येक जरी हजारो लोक जरी तिथे गेली तरी लगेच त्या सगळ्या गोष्टी अत्यंत हाताच्या बाहेर जाणार आहेत. अशी जागा असताना तिथल्या मंडळानं कुठेतरी विचार केला पाहिजे की जर लाखो भाविक आमच्या दारात येत आहेत तर आम्हाला काहीतरी इथं केलं पाहिजे ना व्यवस्थापन. आम्हाला कुठेतरी मोठं मैदान घेतलं पाहिजे, आम्हाला कुठेतरी आजूबाजूच्या घरांना तोडून तिथं काहीतरी पुनर्विकास करून तिथं जागा निर्माण केली पाहिजे. अशा गोष्टी जर तुम्ही करत नसाल आणि मग या धक्काबुक्कीच्या गोष्टी या सगळ्या गोष्टी जर तुम्ही स्वतःच तुमच्या गणपतीला ग्लॅमरस रूप देऊन जर येणाऱ्या लोकांना धक्काबुक्की करत असाल तर मग मात्र तुमचा जाहीर निषेध आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांना जर तुम्ही अशी काहीतरी वागणूक देत असाल तर हे मात्र चुकीचं आहे ना. गर्दी होणार, तुम्हाला माहिती आहे गर्दी होणार. आता तुम्ही ज्या प्रकारे लालबागच्या राजाला अगदी असं दाखवता की हाच गणपती पावतो, बाजूच्या मंडळाचा गणपती बाबांना तुम्हाला पावणार नाही, आमचाच लालबागचा राजा पावतो असं जर तुम्हाला वाटत असेल आणि मग जर तुम्ही अशा लोकांची जर अवहेलना करत असाल तर मग मात्र गणपती किंवा लालबागचा राजा तुम्हाला स्वतःला देखील पावणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला हे व्यवस्थापन करता येत नसेल ना तर
मग मात्र तुम्ही थोडीशी जागा जरी हलवली तरी चालेल. कारण ज्या प्रकारे लोकांचा द्वेष आणि राग तुमच्याविषयी आणि सगळ्या या गोष्टी, म्हणजे साधं उदाहरण घ्या ना, एखादा मी म्हणतो एखादा मुलगा आहे किंवा एखादी मुलगी आहे, त्याला जायचं गणपतीच्या पाया पडायला लालबागच्या. तिथं गेल्यानंतर त्या लालबागच्या राजापर्यंत पोहोचेपर्यंत त्याला 4 जणांनी मारल्यावरती साला तो काय दर्शन घेणार हो? त्या लालबागच्या राजाचं काय दर्शन घेणार? म्हणजे पायापर्यंत पोहोचलेला VIP होतो आणि मागून दर्शन घेतलेला साला सामान्य होतो. असला कुठला गणपती काढलाय हो तुम्ही? कुठला गणपती काढलाय? या लालबागच्या राजाचं ते मंडळ वगैरे आहे ना, तुम्ही जरा या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये घ्या. आणि जर तुम्हाला तिथं जागा निर्माण करता येत नसेल, तर कोणत्याही भाविकांसाठी तिथं एंट्री ठेवू नका. नाही सांगा, सरळ सांगा, आमच्या गणपतीच्या पाया पडायचं नाही. नाही कोणी येणार. आहेत महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक आहेत आपले, कुठेही जा रे, देवांची कित्येक वर्षांची स्थानं आहेत ती, तर नाही तुम्हाला पाया पडायला आठवण होत. म्हणजे अंबानी गेलाय म्हणून आम्हाला लालबागच्या राजाला जायचं. किती जण फिरले हो, आपल्या अष्टविनायकांचं दर्शन घेतलं. जाऊन बघा जरा तिथलं महात्म्य, तिथल्या सगळा इतिहास, त्या सगळ्या गोष्टी वाचा, बघा. तिथं जाऊन 10 मिनिटं बसा. असे कित्येक लालबागच्या राजांचं तुम्ही दर्शन घ्या. आणि लालबागचा राजा हा राजा असं काही कुठला राजा कोणी नसतो. देव हा देव आहे, गणपती हा एकच आहे. आणि तो कुठेही असला, मनामध्ये असला तरी तो आपलाच आहे, एवढं मात्र लक्षात घ्या. कुठेतरी उगाच या दुसऱ्यांसारखं गर्दी करून नको त्या गोष्टी जगाला दाखवू नका. ही आपली संस्कृती नव्हे. नक्की नाचा, खेळा, तुम्ही सर्व काही करा. मी म्हणत नाही की लालबागच्या राजाला जाऊच नका, नक्की जा. सगळ्या मंडळांच्या राजाला जा, फिरा, मजा करा. हेच आपले सण आहेत, हेच आपला उत्सव आहे. पण कुठेतरी मंडळानं देखील याची दखल घेतली पाहिजे. जागा वेगा करा, लोकांना चांगली सुविधा द्या. एवढी गर्दी जर लाखोंची होत असेल तर तुम्ही तुमचा विचार करणं महत्त्वाचं आहे. आणि एवढा पैसा जर तुमच्याकडे असेल तर साला तिथल्या 2-4 एकर जागा विकत घेऊ शकता. एवढा मोठा पैसा तुमच्याकडे आहे. मग कुठेतरी या सगळ्या नियोजनाच्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, तरच या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबतील. कारण हा जर दादागिरीपणा आणि माजुरड्यापणा होत राहिला, मान्य आहे गर्दी होणार, या सगळ्या गोष्टी होणार, पण गर्दी का होणार याचं कारण तुम्ही शोधा. कारण चुकी सर्वस्व आणि सगळी बोटं तुमच्याकडेच येऊन थांबतायत, एवढं मात्र नक्की. आणि या गोष्टीवरती तुम्ही अभ्यास कराल अशी मला जाणीव आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घटनेबद्दल मला आवर्जून सांगा. म्हणजे अनेक जणांनी मला सांगितलं होतं, दादा या विषयावर बोला तुम्ही, अत्यंत महत्त्वाचा विषय. आणि मला जे काय वाटलं ते मी बोललो. लक्षात घ्या, लालबागचा राजा म्हणजे त्यांनी काही मोठी चुकी नाही केली आहे. असोत, काही लोकांच्या श्रद्धा असतात, जातात लोक, मी काय त्यांना चुकीचं ठरवत नाही. पण कुठेतरी याच्यावर उपाययोजना करणं फार महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही करावं. कारण चुकीची लोकं नाही, चुकीचे तुम्ही आहात, तुमचं व्यवस्थापन आहे, एवढं मात्र नक्की. कारण प्रश्नचिन्ह बोटं तुमच्याकडेच येत आहेत आणि हे तुम्ही लक्षात घ्याल अशी मला अपेक्षा. आणि पुढच्या वर्षी काहीतरी चित्र वेगळं दिसेल, एवढंच मात्र मी सांगतो. भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास धन्यवाद.